हाय, मी सपना भाड्याच्या घरात राहते आणि स्वयंपाकाच्या कामाला जाते. आपण मनाने कितीही स्वतःला स्ट्रॉंग केलं तरी कधी कधी आपण परिस्थिती पुढे ना हरूनच जातो. कालचं ऊन मला इतकं लागलं की माझा दिवसभर डोळाही उघडत नव्हता. सकाळी 8 वाजता गेले तर मला 1 वाजला घरी यायला आणि 1 वाजेपर्यंत माझ्या जीवाची लाहीलाही होऊन गेली. इतकं ऊन लागलं ना आणि सगळी स्किनसुद्धा माझी भाजून गेली. माझ्याकडे महागडे प्रोडक्ट तर कुठलेच नाही आणि मी घेऊ पण शकत नाही. त्याच्यामुळे आपलं टमाटर घेतलं आणि ते चेहऱ्याला थोडंसं घासून घेतलं, म्हणजे उन्हात गेल्यावर चेहऱ्याची आग कमी होईल म्हटलं. सनस्क्रीन लोशन वगैरे लावून घेतलं, तयार केलं स्वतःला आणि म्हटलं चल आता निघ आपल्या कामावर. मग कामावर गेली. तिथे मला इडली सांबार बनवायचा होता. ताई पहिलंच घर आहे हे, सकाळी 8 वाजताच असतं आणि थोड्या थंड्यात होऊन जातं, त्याच्यामुळं काही वाटत नाही. त्यांनी सारण वगैरे सगळं तयार करून ठेवलं होतं. मला तिथे जाऊन सांबार वगैरे बनवायचा होता आणि मसाला लगेच तयार करायचा होता फोडणीसाठी. तर बघा मी हा मसाला वगैरे सगळं तयार करून घेतलं. छान झालं. या घरचं काम तर पटापट आटपून घेतलं 9:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जायचं होतं मला पुढे. काल रविवार असल्यामुळे सगळ्यांकडे नवीन नवीन पदार्थाची फरमाईश होती, त्याच्यामुळे मला वेळ होत गेला आणि रोज माझी कामं 12:30 वाजेपर्यंत होतात. पण काल मला सकाळी 8 वाजता गेल्याच्या नंतरही दुपारी घरी यायला 1 ते 1:30 वाजला आणि त्यावेळेचं ऊन माझ्या डोक्याला इतकं झोंबलं आणि डोकं वगैरे सगळं दुखायला लागलं, मळमळायला लागलं. मग घरी आले, थोडंसं ORSचं पाणी वगैरे घेतलं आणि थोडासा आराम केला. काल त्यांनी इडली आणि सांबार छान झाला होता म्हणून दीदीला पण इडली सांबारचा टिफिन दिला होता. तर तिला घरी आल्याच्या नंतर मी नाश्ता दिला. मग पापड तळले, कोबीची भाजी वगैरे केली आणि मग पुन्हा एकदा अंघोळ वगैरे केली आणि थोडीशी फ्रेश झाली. आज 25 मे, आजपासून नवतपा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आणि शक्यतो उन्हात जाणं टाळा. भेटू पुन्हा. बाय.